आधी ते वाक्य पूर्ण कर. काय बडबडत होतस ते? फुल ग्रीटिंग वगैरे काय? आधी लग्न करण्यामागचा 5वा फायदा शोधून काढ, मग सांगेन सगळं. काय लिहून आले बघ. एक अंमली पदार्थाच्या शोधासाठी झालेल्या छाप्यात 12 वर्षापासून डांबून ठेवण्यात आलेल्या एका युवकाची आश्चर्यकारकरित्या सुटका करण्यात आली आहे. माझा राजूच असणार बघ रे, माझा राजूच असणार. कधी नव्हे ते तू तुझ्या कामात माझी मदत मागितलीस आणि नेमकी आज हे कुणालाही न कळवता लवकर आले आणि आता पुढे काय होणार आहे कुणास ठाऊक. तू अस्मिताला मदत करत होतीस हे आधी का नाही सांगितलंस मला? अहो तुम्ही इतके चिडले होतात की मलाच काय अस्मिताला सुद्धा बोलू दिलं नाही तुम्ही. असाच आहे मी. अस्मिताला केस सोडवताना मदत करतानाच नाही पण एरवी सुद्धा ड्रेस घातलास तर चालेल. आई तांदूळ निवडून दे जरा मला. तसे काही काम करत नाही हे तरी कर. ए तू तुझं काम कर. ऐक ना, काय तू म्हणे अस्मिताला तिच्या केस मध्ये मदत केलीस? बिचारी अडचणीत होती, मला रिक्वेस्ट केली तो की हमने मदत. की हमने मदत? आणि तू अस्मिताला मदत केलीस? आणि अचानक हिंदीचं खूळ काय ग? अरे खूळ नाही, मदत करताना मी अंजू भल्लाच्या भूमिकेत होते ना, तो मदत की, समझे? आय डोंट बिलीव्ह दिस. सिरियसली खोटं वाटतं तर तुझ्या बायकोला विचार. माझ्यामुळे स्वतःच्या आईला त्रास देणारा एक गुन्हेगार पकडला गेला. एका बाईच्या आयुष्यातला हरवलेला दिवस सापडला. हो अभि, खरंच आईंची खूप मदत झाली मला. आणि आई सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दिलेल्या ट्रीटमेंटचा कावेरी मावशींना उपयोग झालाय. कावेरी मावशींनी वैशाली मावशींना माफ केलंय. वा, दॅट्स रिअली ग्रेट आहे. सुपर. तरीच एवढं खुशीत दिसतेस तू. गाणं वगैरे? हा, उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. मला जे जमलं ते मी केलं. आईला पण या अस्मिताने स्वतःच्या बाजूला वळवायला सुरुवात केलीये. आता मला माझी वागण्याची स्ट्रॅटेजी बदलावी लागेल की काय? अभिनंदन. अभि, तू काँग्रेस नाही करणार मला? ती अस्मिता दादासाहेबांची सून झाल्यापासून माझ्या आयुष्याची बर्बादी झाली आहे. आता मला यावर काहीतरी करावंच लागेल. ए भुवन, तुला दादासाहेबांनी फार्म हाऊसच्या बाहेर पडायचं नाही म्हणून सांगितलंय ना? हे रघो, मी जन्मठेप झालेला कैदी नाही आहे. मला कोणी ओळखणार नाही. अरे हा मफलर आहे ना, मफलर. आणि हो, मी इथून बाहेर गेलो होतो हे जर तू दादांना सांगितलंस ना
भुवन हे बरोबर नाही हा. अरे कुणी बघितलं तर कपड्या कोणी पाहत नाही मला आणि परत येतोय मी, कळलं ना? जास्त टिवटिव करू नकोस. एक कटिंग दे रे. हॅलो समीर. अभि, तू काँग्रेस नाही करणार मला? आज पहिल्यांदाच अभिमान केस संदर्भात काहीही न बोलता गेला. पण आमच्यात तर काही वादही झाले नव्हते. जाऊ देत ना, मी तरी काय एवढा त्याचा विचार करते. बोल राकेश. हा मॅडम, मी इगतपुरीला भुवनला पाहिलंय. काय? भुवन इगतपुरीत आहे? हो मॅडम, मी बाईक जवळ जाईपर्यंत तो खूप दूर गेला होता, पण मी लगेच समीरला फोन करून कळवले. आम्ही इगतपुरीचा प्रत्येक रस्ता शोधतोय मॅडम. हे बघ राकेश, तिथे इगतपुरीत भुवन सारखे दिसणारे फार माणसं नसणार. काही झालं तरी भुवन सापडायलाच हवं. आपल्या माणसांना तिथे कसून तपास करायला सांग. आणि हो, प्रत्येक तासाला मला रिपोर्टिंग करत. यस मॅडम. रघु, भुवन बाहेर फिरत होता, काहीतरी केलंच पाहिजे. बरं, मी फोन केला होता, त्याला सांगू नको. दादा, नाही, मी काय सांगितलं होतं तुम्हाला? नाही, भुवन सापडत नाही म्हणजे काय? अस्मिताच्या माणसांना तो दिसतो आणि तुम्हाला सापडत नाही? नाही, आणि पगार कसले घेता तुम्ही? परमिशन, लेखी परमिशन. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, काम अनऑफिशियल आहे तरीही महत्वाचं आहे. परमिशन कसले मागता? आणि ते सुद्धा माझ्याकडे, दादासाहेब सरंजाम्यांकडे. नाही, काढतो आता तुमची सस्पेन्शन ऑर्डरच काढतो किंवा बदली करतो कुठेतरी जंगलात. नाही, ठीक आहे, मी बघतो आता काय करायचं ते. दादा प्लीज, तुम्ही प्लीज आमच्यामुळे डिपार्टमेंटच्या माणसांवर रागावू नका आणि त्यांना भुवनला शोधायलाही सांगू नका. पण अस्मिता का? कारण भुवनला जरा जरी अंदाज आला तरी तो सावध होईल. अगं पण अस्मिता, म्हणून आपण त्याला असं मोकाट भटकू द्यायचं का? नाही दादा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. खरं तर मी तुम्हाला हेच सांगायला आले होते की माझी माणसं भुवनला इगतपुरीत शोधतायत, पण त्याला बेसावत ठेवूनच शोधावं लागेल. बरं, ठीक आहे, कळव मला काय होतंय ते. आणि हे बघ, कुठलीही मदत लागली तर संकोच न करता मला सांगायचं, समजलं? नक्की. आलेच. भुवनला बेसावत ठेवलं तरी मी कधीही बेसावत नसतो अस्मिता. तुम्ही भुवनला शोधताय म्हणूनच मला टेन्शन घ्यावं लागतंय. या भुवन बद्दल काहीतरी ऍक्शन लगेचच घ्यावी लागणार आहे.
माझं गट फिलिंग मला सांगतंय हिम्मत आणि भुवनचा काहीतरी संबंध नक्कीच आहे. हा भुवन जर सापडला तर हिम्मत बद्दलही काहीतरी नक्कीच कळेल. ओ दादा, हे पोराला बघितलं का? बघा नीट बघा. बघितलं असेल बघा ते. असं कसं झालं यांना माहिती असेल. या पोराला बघितलं का तुम्ही? नीट बघा की बघितलं असेल. बघा बघा पोरगा नाही हो, नाही मला माहित नाही. पोरगा आहे माझा. नीट नीट बघा. बघा नीट. नाही हो बाबा, मला नाही माहिती का. असं कसं माहित नाही? माहिती पाहिलं सगळ्यांना. या पोराला पाहिलं का कुठं? हा अरे बाबा, तुम्ही पोलिसात जा की, ते देतील तुमच्या पोराला शोधून. असं पोलिसात कसं जायचं? काही पण सांगतो या माणूस. अरे माझा राजू, अरे कुठे शोधायचं तुला? पोलिसात जायचं. हो बाबा, बाबा या पोराला बघितलं का तुम्ही कुठे? कोण आहे? तुमचा काय संबंध आहे याच्याशी? माझं का ऐकून तर घ्या. काय माणूस सांगायला तयार नाही माझा राजू. अरे बा अस्मिता, अस्मिता, अभि दुपारी जेवायला घरी येणार आहे की नाही की सांगून गेला का तुला? अभि बाहेर गेलाय. म्हणजे अभि कुठे गेलाय, परत कधी येणार आहे हे तुला काहीच माहित नाही का? अर्थातच तुझ्या येण्या जाण्याचा काही भरोसाच नसतो. तू काय विचारणार अभिला? पण माझ्या बाबतीत तसं नाही आहे. हे पुन्हा नेहमीच्या ठिकाणी गेलेत, पण मला सांगून गेले. आई, एक विचारू? दादा असे अचानक न सांगता कुठे जातात? फोन सुद्धा बंद ठेवतात. अगं मर्जी त्यांची. त्याला वाटत असेल महिन्यातले 2-3 दिवस आयसोलेटेड राहावं. आता या बाबतीत पण हेरगिरी करणार आहेस का तू? नाही नाही अहो, असं कसं करेन मी फक्त विचारलं. नाही म्हणजे काळजी वाटते म्हणून म्हणते. काही प्रॉब्लेम तर नसेल ना त्यांना? नाही, मला नाही वाटत तसं काही. आणि प्रॉब्लेम असेलच तर त्यांना विचारणार कोण? मी बोलत काय बसली आहे? मला पडलेत कामं भर. हो भाऊ, हो भाऊ, याला पाहिलं का कुठे तुम्ही? या पेपरात पत्ता असेल ना? नाही पेपरात नाही ना, पत्ताच नाही आहे पेपरात. अरे मग ते पेपरवाल्याला विचार. असंच करतो. कुठे राहतो यो पेपरवाला? कुठे राहतो? चेष्टा करता काय? चेष्टा करता गरीबाची? चेष्टा करता काय गरीबाची? येडा दिसतो. अरे नाहीतर काय? अरे कुठे याच्या नादी लागतो? पोलिसात द्यायला पाहिजे याला. चल. अरे माझ्या बाळा राजू, अरे तुला शोधाय कोण मदत करेल रे? रघु, मी तिकडे येतोय हे भुवनला कळू देऊ नकोस. पोचतोच. पाहिलं कुठे? याला पाहिलं कुठे? जा चल. हे भिकारी समजतो का मला? भिकारी समजतो? पैसे देतो मला. आपल्या भिकारी समजते. पैसे देतो मला. भिकारी आहे का?
कोणाचा राग काढतोयस आणि माझ्याशी व्यवस्थित बोलत का नाहीयेस? अच्छा, म्हणजे केससाठी मी आईंची मदत घेतली याचा राग आलाय तुला? तू आईची मदत घेतलीस त्याबद्दल ऑब्जेक्शन घेणारा मी कोण? अभि, हा, पण मी जर तुला तुझ्या कामात मदत केली तर त्याचं ऑब्जेक्शन असतं तुला. गरज असूनही टाळतेस आणि आई तुझ्या कामाला एवढा विरोध करते तरी तिची मदत घेतेस तू. चूप. अरे बघ, ठीक आहे ना, एक्सप्लेनेशन माग माझ्याकडे, मी सांगते सगळं तुला. नको एक्सप्लेनेशन, नको. अभि ऐक, सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला त्या क्षणी मदतीची गरज होती आणि आईंशिवाय मला दुसरा कुठलाच पर्याय दिसत नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आजींनी असं सांगितलं की आपल्या आई शिकलेल्या आहे, ग्रॅज्युएट आहे, ऍक्टिंग सुद्धा छान करतात, पण लग्नानंतर जबाबदाऱ्या पडल्यावर समाव त्यांना ते सगळं नाही कंटिन्यू करता आलं. म्हणून या केसच्या निमित्ताने मी ते पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न केला. अभि, हे बघ, आई कदाचित कबूल करणारही नाहीत, पण अंजू भल्लाची ऍक्टिंग केल्यामुळे त्या खरंच खूप फ्रेश वाटतायत. वा, ग्रेट आहेस तू. नाही म्हणजे तुझ्याशी जे वाकडं वागतात त्यांचा खूप विचार करतेस तू. खरंच खूप ग्रेट आहेस. नाही, मी असं काही म्हणणार नाही, पण ऍक्टिंग तर मीही करतो आणि ऍक्टिंग काय गातोय. पुढे जर तुला माझी मदत हवी असेल तर कधीही मागू नकोस, कारण मी कधीही करणार नाही, मुळीच नाही. कारण मीही बिझी असतो, मलाही काम असतात. अभि प्लीज, माहिती असाच आहेस, पण हा जोक होता, हा जोक होता. नाही असेल तर खूप शिळा होता, खरंच नक्कल होती. इट वॉज नॉट अप टू द मार्क. आणि असंच म्हणाली असशील तर एक्सक्यूज मी, या डायलॉगचे कॉपीराइट्स माझ्याकडे आहेत आणि हा डायलॉग म्हणायचा असेल तर पेनल्टी लागेल. अच्छा ठीक आहे, काय पेनल्टी बोल, भरते मी. विचार कर, नंतर माघार घेऊन चालणार नाही. ठीक आहे, बोल ना, काय पेनल्टी आहे, बोल. नक्की? ओके. अभि, काय करतोयस हे? नवरेपणा गाजवतोयस माझ्यावर? अभि, यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. तुझ्याशी लग्न करण्यामागचा 5वा फायदा शोधून काढ, एवढंच सांगणार होतो. पेनल्टीच्या बहाण्याने तुझ्याशी जवळीक करणार नव्हतो मी. पण नाही, तुला हे बघ स्मिता, मला आपल्या नात्यातल्या लिमिटेशन्स माहिती आहेत, कळलं? तरी नको एवढं डिस्टन्स ठेवतेस तू आणि म्हणून माझी मदत घेत नाहीस. अभि तू डोंट स्पीक, आय कॅन प्रूव्ह इट. राधाला जेव्हा त्या बाईनी फसवलं होतं तेव्हा बदलापूरच्या बिल्डर्स कडून तुला माहिती हवी होती, ती मीच देऊ शकत होतो. मी तिथेच होतो तेव्हा तू माझ्याशी काही बोललीस, मदत मागितलीस, हा विचारलंस मला काही? मीच तुला सांगितलं ना, तेव्हा तुला काय वाटलं ग? त्या माहितीच्या बदल्यात मी तुझ्याकडून काही मागेन? हा, इतका चीप वाटलो मी तुला? मी असं का वागतोयस तू, असं का बोलतोयस माझ्याशी? आणि आपलं काय ठरलं होतं अभि? व्हॅलेंटाईनच्या दुसऱ्या दिवशी पण तू रात्री काय व्हॅलेंटाईन का? हा, ते फूल ते ग्रीटिंग, ते अभि काय बोलतोयस तू? ग्रीटिंग. स्मिता, यू जस्ट इम्पॉसिबल, सिरियसली. सेन्स ऑफ ह्युमर नाहीच आहे का? हा, तुला काय वाटतं? तुझीच स्वप्न बघतो, तुझाच विचार करतो, दुसरं कोणी येत नाही स्वप्नात, दुसरा कोणाचा विचार करत नाही, दुसरे उद्योग नाही मला, हा असं वाटतं तुला? आणि हे बघ, तू जर असंच वागणार असशील ना तर मी काय काय सांग ना, तर मी काय? ताई, पूर्वा, ये पूर्वा, ये आत ये. अगदी अगदी योग्य वेळी आली आहेस तू. म्हणजे
तुलाही सगळं कळायला हवं ना. बघितलंस तुझी ताई कशी भांडते माझ्यासोबत. आणि भांडणाचं कारण माहितीये तुला, विषय माहितीये तुला. अभि नाही नाही नाही, कळू दे तिला, तिलाही सगळं कळायला हवं की आपण काय करत होतो, काय भांडत होतो, हो ना. यू वोंट बिलीव्ह पूर्वा, तुझी ताई स्वप्नातल्या भांडणावरून भांडत होती. स्वप्नातलं भांडण? हो तेच तर, स्वप्नातलं भांडण. आता मला सांग, स्वप्नातलं भांडण स्वप्नातच संपायचं ना. इथे काय करायचं, आत्ता का करायचं. पण नाही, पण तू विचार तिला आम्ही का भांडतो. विचार, सांग. पूर्वा, ते काय म्हणत होते? अगं त्याच्याकडे लक्ष नको देऊ, असाच आहे तो. जिजू पण ना, मला आधी कळलंच नाही ते मस्करी करतात. सगळ्यांशी असंच वागतात का ग घरात? तुला खूप हसवत असतील ना ते? हो, मगाशी तर इतका हसवलं की हसता हसता डोळ्यात पाणी आलं माझ्या. बस. बरं मला सांग, तू अशी अचानक कशी आलीस? अगं आई सध्या सुबोध दादाकडे गेलीये ना, आणि मी सुद्धा तिथे 4 दिवस राहायला जाणार. म्हटलं त्याआधी तुला भेटावं. खूप आठवण येत होती ग तुझी. खरंच बरं झालं आलीस. बरं, मला सगळ्यांना भेटायचंय आणि सर्वात आधी दादासाहेबांना भेटायचंय. आई खूप बोलत होती त्यांच्याबद्दल. कुठे आहेत ग ते? दादासाहेब, तुम्ही असे कसे अचानक आलात? माझ्याच फार्म हाऊसवर येताना तुझी परवानगी घेऊन रूम बुक करून यायला पाहिजे होतं मी. नाही 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 नाही, तसं नाही. पण मेरवी तुमचा मेसेज येतो, मला घ्या, निरोप घेऊन येतो. पण तसं म्हणजे म्हणून विचारलं. शेड्यूल ऍडजस्ट करून यावं लागलं तुझ्यासाठी आणि तुझ्यामुळे. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम दादासाहेब. वेलकम, मोस्ट वेलकम. या इतका नशेत आहेस की दादा पुढे साहेब म्हणायला विसरलास. माझ्या खांद्यावरती हात टाकण्याचा अधिकार फक्त माझ्या बरोबरीच्या माणसांना आहे. मला दादा म्हणायचा अधिकार फक्त माझ्या घरच्या माणसांना आहे. मी पोसत असलेल्यांना नाही, समजलं का? अरे फुकट पोसत नाही तुम्ही, फुकट नाही पोसत, मोबदला घेता त्याचा तुम्ही. मरेस्तवर काम करतो तुमच्यासाठी. जीव धोक्यात घालतो आम्ही आणि मस्त मजा बघता तुम्ही. काय दादा साहेब, चुकीचं बोलतोय मी? उपकार विसरण्या इतका कृतज्ञ आहेस की तू? उपकाराची भाषा तुम्ही करताय. अरे तुमच्या इशाऱ्यावर नाचतो आम्ही बाहुली सारखे. दादासाहेब, मनात आणलं ना तर तोंडावर पाडू शकतो मी तुम्हाला. प्रभाकरचं सगळं सत्य पोलिसांना सांगेन मी. माझ्या पोराला सोडा. सोडू, पण तू आमचं काम कर. मग जाऊया आपण दोघे आतमध्ये जोडीने. म्हणजे तुम्हाला पण कळेल की अपवाद मर्यादा ओलांडायची नाही.
समजलं? मला धमकी देतोयस? लायकी काय तुझी? हा? माज आलाय का जगायचा कंटाळा आलाय? सॉरी दादासाहेब, मी चूक झाली माझी. पण तुम्ही ते आल्यापासून अशी आग पाखड करता का? म्हणजे कारण की मी एकदाच माफ करतो. तू एकच चूक दोनदा केली. एक चूक दोनदा केली म्हणजे? मागे एकदा दहीसरला अस्मिताला दिसला होतास, तेव्हा तुझ्याच सारखा दिसणारा एक तोतया भुवन उभा करून मी तुला वाचवला. अस्मिताला हे पटवून दिलं की तू तो नाहीयेस. पण आज अस्मिताच्या माणसांनी तुला पाहिलंय. ते तुला शोधतायत. पूर्वा, कसे झालेत पोहे? मस्त झालेत. तुझी आई बनवते तसेच झालेत की नाही? नाही, आई बनवते तसे नाही झालेत. म्हणजे वेगळी टेस्ट आहे, पण छान आहे. वेगळी की छान? आई अहो, छान झालेत पोहे. आणि कसं आहे, सारखेच जिन्नस वापरले तरी प्रत्येकाच्या हाताची चव थोडी तरी वेगळी असतेच ना. मला तरी अजून कुठे तुमच्यासारखा स्वयंपाक करता येतोय. असू दे ग, तू खा हा पोटभर. हो. आणि लागले तर मागून घे, लाजू नकोस. ताई, मला तुझी खूप आठवण येते. एकटीच असते ना, बोलायला कोणीच नसतं. पण तुझ्याशी बोलायला वैदेही असेल ना? पूर्वा, मी पूर्वा नाहीये, मी तुझी बहीण नाहीये, नणंद आहे. आणि तू माझी वहिनी. मला आयुष्यात कधी तू आवडू शकत नाही. मग तुझी आणि तिची गट्टी जमली? हो, खूप छान वागते ती माझ्याशी. खूप जमतं आमचं. अगं, अगदी तुझ्यासारखीच आहे ती. मी तिला भेटून येते. अगं बहिणी, अगं खाऊ. अगं जाऊ दे ग, दोघी एकाच वयाच्या आहेत ना, जाऊ दे. नाही म्हणजे वैदूचा अभ्यास आहे ना, म्हणून थांबवत होते पूर्वाला. काय उजेड पाडते अभ्यासात? ती काय 24 तास अभ्यास करत असते? जरा वेळ घालवेल पूर्वा बरोबर. पूर्वाचं ठीक आहे, पण जर वैदू पूर्वाला भलतं सलतं काही बोलली तर? तुला हवंय ते सगळं मिळतंय नाही ते? मग मी सांगितलेलं असताना फार्म हाऊसच्या बाहेर कशाला पडलास? दादासाहेब, इतकी वर्ष मी जीव धोक्यात घालून तुम्हाला मदत केली. प्रभाकरची केस बंद केली, त्या निषादला संपवला. काय मिळालं बदल्यात? काय मिळालं? ठरले होते त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे दिलेत मी तुला. काय उपयोग आहे या पैशाचा? काय उपयोग आहे? मी इथून बाहेर पडू शकत नाही. बक्षीस म्हणून मला ही नजर कैदच मिळालेली. नजर कैद? हो. ही नजर कैद वाटते तुला? तुला हवं ते सगळं मिळतंय नाही ते? सगळ्या सुखसोयी आहेत, याला कैद म्हणतोस तू? दादासाहेब, सोन्याचा असला तरी पिंजरा शेवटी पिंजराच असतो.
तुमच्या या सोन्याच्या पिंजऱ्यात मी मी बांधलं गेलोय, अडकलोय. जीव मरतोय माझा इथे. मान्य असाल तुम्ही गरुड, पण मी गिधाड आहे. गिधाड. आणि गिधाड कधीच पिंजऱ्यात राहत नाही. माझा नाईलाज आहे. मी तुला परदेशातही पाठवू शकत नाही, कारण मला तुझी कधीही गरज लागू शकते. एक लक्षात ठेव, जगाच्या दृष्टीने जरी प्रभाकर अग्निहोत्रीची केस संपलेली असली तरी अस्मिताच्या दृष्टीने ती केस संपलेली नाही. प्रभाकर अग्निहोत्रीची पोरगी आहे ती. त्याचंच सळसळत रक्त आहे तिच्या अंगात. ती गप्प बसणार नाहीये. आज न उद्या ती या केसचा छडा लावणार आणि तेच मला होऊ द्यायचं नाहीये. त्यासाठीच मी जीवाचा आटापिटा करतोय. आणि त्यात तू असं मूर्खासारखं वागलास तर मला तुझ्यावरती आणखीन बंधनं घालावी लागतील नाईलाजानी. कारण तुझा चेहराच असा आहे ना की तुला लांबून देखील कोणीही ओळखेल. त्यामुळे तुझं काय करायचं याच्याच विचारात आहे मी. अस्मिताला जर तू सापडलास तर मीही संपेन. आणि ते मी कधीही होऊ देणार नाही. आणि अस्मितासाठी मी माझा बळी जाऊ देणार नाही. हाय वैदेही. हाय. आज अचानक आलीस? ताईला भेटायला वाटतं. अगं नाही, फक्त ताईला नाही, तुम्हा सगळ्यांना भेटायला आले. अच्छा बर. अस्मिताला वाटत असेल मी हिला अवॉइड करेन, पण चाल मलाही खेळता येते अस्मिता. बरं झालं आलीस. किती दिवस राहणार आहेस? अगं आजच चालले नाशिकला दादाकडे. पण तो बँगलोरला असतो ना? हो, पण सध्या त्याची बदली नाशिकला झाली आणि आई सुद्धा तिथेच आहे. नाशिक? वाव यार, माझा क्लास नसताना तर मी पण आले असते. अगं ऍक्च्युली मला सुद्धा 4 दिवस सुट्टी आहे क्लासेसला. लकी यू. ए चल आपण माझ्या रूम मध्ये जाऊन बोलू. चल. काय झालं? नाही, काय नाही. वैदू पूर्वाबरोबर कशी वागते यावर नजर ठेवायला आली होतीस? नाही हो आई, मी सहज आले होते. आई, पूर्वा नाशिकला चालली. मी पण जाऊ तिच्या सोबत? मी उद्या लगेच परत येईन आणि त्यानिमित्ताने आईलाही भेटेन ना. तुला जायलाच हवं का? बरं, पण अभिला विचारून जा. तो येत असेल तर त्यालाही बरोबर घेऊन जा. ठीक आहे. वाटलं होतं आज हे घरी नाहीये तर जरा मोकळीक मिळेल, पण कसला काय, आमच्या सुनबाईंचा दौरा संपतच नाही. कामावर नाही तर माहेरी. पण मी हिला नाही म्हणायला हवं होतं का? नको बाई, उगाच वाईटपणा आला असता. पण ही माहेरची ओढ अशीच असते. जाऊ दे तिला. आईची परवानगी काढली आहेस ना, मग मला का विचारतेस? फॉर्मॅलिटी म्हणून? तर त्याची काही गरज नाहीये, कारण असा क्लॉज आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नाहीये. अभि, तू उगाच का पुन्हा वाकड्यात शिरतोस?
मी फक्त तू आमच्यासोबत येणार आहेस का हे विचारायला फोन केला. ओ रिअली? तुला असं वाटतंय मी तुझ्यासोबत यावं? आय एम सॉरी, मला तुम्हा बहिणींमध्ये अडचण व्हायचं नाहीये. हॅपी जर्नी. ही आखडू आहे हा. राग तर नाकावर असतो म्हणजे असाच आहे. मला यायला आवडलं असतं पण खरंच बिझी आहे. विचारल्याबद्दल थँक्स. आणि हो, आईसाठी तू जे केलंस त्याबद्दलही थँक्स. हे फोनवरही बोलू शकला असतास. मेसेज कशाला पाठवलास? हे फोनवरही बोलू शकला असतास, मेसेज कशाला पाठवला? माझ्या मनात अभिबद्दल तसं काहीच नाही. मग तरी याने उकसवल्यावर मला इतका राग का येतो? आणि हा चांगला वागला की बरंही वाटतं. हे बघ, तो तुझा फक्त मित्र आहे आणि मित्रच राहील. हॅलो. अहो चक्क तुम्ही फोन केलात? म्हणजे मी फोन करू नये की काय? अहो नाही, तसं नाही. म्हणजे अशा वेळी तुमचा फोन बंद असतो ना, म्हणून म्हटलं. बरं, कसा काय फोन केलात? नाही, ते सकाळी जरा घाईघाईत निघालो ना, म्हणून सहज चौकशीसाठी फोन केला. अच्छा. काय म्हणताय तुम्ही सगळे? आणि तुमच्या सुनबाई कशा आहेत? अगं बाई, तुम्ही तिला विचारताय आणि ती सुद्धा तुमचीच चौकशी करत होती. माझी? कशासाठी? नाही म्हणजे काय आहे, एवढ्या वर्षाची आम्हाला सवय झाली हो तुमची, पण तुमचं असं अचानक अज्ञात जागी जाऊन फोन बंद करून निघून जाणं तिला जरा खटकतंय. शेवटी डिटेक्टिव्ह आहे ना ती. कुठे आहे? कुठे ती आता? तिची बहीण पूर्वा आली होती ना, तिला घेऊन नाशिकला गेली आहे तिच्या भावाकडे. नाशिकला? मी आपल्यासाठी खायला घेऊन येते. बर, वॉलेट घेऊन जा. हॅलो आई, पूर्वासोबत मी सुद्धा येते नाशिकला. हो हो. बोला, काय देतो? चहा. दादा, हे कितीला? हे 10 रुपयाला. 2 द्या. हे पोरी, या पोराला पाहिलंस का कुठे? अगं पाहण्या सांग मला. हे पळतेस कुठे तू? आई, तो काय? तो तिथे. कोण तिथे? काय? अगं तो. काय झालं पूर्वा? काय केलंय कुणी? तो तिथे. अगं भुवन? तिथे नाही अगं, तो वेगळाच कोणीतरी होता आणि खूप खूप भयानक दिसत होता. एकदम समोर आला आणि मला जुना पेपरचा तुकडा दाखवला आणि त्यात एका मुलाचा फोटो होता. तो कुठे आहे, त्याला ओळखतेस का वगैरे विचारत होता आणि मागेच लागला. तो कोण आहे? तो दाखव मला. चल. नाही नको, तो खूप भयानक आहे. अगं पूर्वा, अगं काय घाबरतेस? मी आहे ना. चल चल, दाखव मला. चल.
इथेच होता तो माणूस? हो इथेच होता. काय हो? तिला त्रास देणारा माणूस कुठे गेला? खरंच त्याचा मुलगा हरवलाय का? कसला मुलगा नाही कसलं काय. हो मॅडम, वेळा आहे तो माणूस. रद्दी पेपर घेऊन कुणाला काही विचारत असतो. सकाळी आम्हालाही त्रास देत होता. काय रे? होय. पोलिसांचं नाव सांगितलं ना त्याला की घाबरतो. अहो मॅडम, लक्ष देऊ नका त्याच्याकडे. ताई चल आपण निघूयात, नाही तो पुन्हा येईल. पूर्वा ग, असं काय करतेस तू? का घाबरतेस? नाही तू चल आधी चल. पूर्वा, पूर्वा, अगं घाबरतेस कशाला तू? आणि मोठं झाल्यावर माझ्यासारखं डिटेक्टिव्ह व्हायचंय ना तुला. मग या अशा माणसांना घाबरून कसं चालेल? अगं तसं नाही ग, तो माणूस खूप भयानक होता अगं. जाऊ दे, आपल्याला दादाकडे जायला उशीर होईल. चल आपण निघूयात. ठीक आहे चल. तोंडावर पाडू शकतो मी मला. प्रभाकरचं सगळं सत्य पोलिसांना सांगेन मी. मग जाऊया आपण दोघे आतमध्ये जोडीने. सुचलं. अभिनंदन बुवा, तुमचं काय करायचं ते ठरलं. माझं काय करायचं ते ठरलं आणि तुम्ही ते मला न विचारता परस्पर ठरवून टाकले. दादासाहेब, तुम्ही स्वतःला दरवेशी समजता का? आणि मला तुमचं अस्वल? तुम्ही जे सांगाल ते करीन. उतरली नाही का अजून? रात्री शुद्धीत येशील म्हणून थांबलो होतो. मी पूर्णपणे शुद्धीत आहे. गुड. मग नीट ऐक. अस्मितामुळे तुला धोका आहे आणि तुझ्यामुळे मला धोका आहे. हा धोका जर टाळायचा असेल तर भुवनला संपवावंच लागेल.